ठाण्याच्या कापूरबावडी 2 मेपर्यंत वाहतुकीत बदल. ठाण्याच्या कापूरबावडी हद्दीत आजपासून ते 2 मेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. श्री साईबाबा ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या साईबाबा मंदिराचा 26वा वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीमध्ये बदल करण्यात येत आहेत. वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक विभागाने आज दिनांक 28 एप्रिलपासून 2 मेपर्यंत बदल केले आहेत. आजपासून 5 दिवस सायंकाळी 4 ते 12 वाजेपर्यंत हे बदल अंमलात येणार आहे. तसेच पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे बदल लागू राहणार नाहीत, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाने आज प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे. बदल खालीलप्रमाणे. प्रवेश बंद. साकेतकडून बाळकुंभमार्गे कशेळीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत महालक्ष्मी मंदिर समोर प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग. सदरची वाहने ही महालक्ष्मी मंदिर येथून डावीकडे वळण घेऊन रुस्तमची समोरील कट बंधून बाहेर पडून नाशिक मुंबई महामार्गावरून इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद. शेळीकडून बाळकुंभ मार्गे साकेतकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाळकुंभ नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग. सदरची वाहने ही सरळ पुढे जाऊन कापूरबावडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद. लोढा कट येथून बाहेर पडून बाळकुंभ मार्गे कशेळीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोढा कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग. सदरची वाहने ही लोढा कट येथून उजवे बाजूस वळण घेऊन साकेत महालक्ष्मी मंदिर येथून इच्छित स्थळी जातील.